नमस्कार मंडळी, अपर्णास किचन मध्ये मी अपर्णा तुमचं सर्वांचं स्वागत करते। आवळ्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि आपल्याला आवळ्याचं सरबत विटॅमिन सी युक्त अतिशय सुंदर टेस्ट आणि वर्षभर टिकणार पुढच्या सीझन पर्यंत असं हे आवळ्याचं सरबत घरच्या घरी विदाउट प्रिझर्वेटिव्ह पाणी न वापरता कसं करायचं आहे ते आपण पटकन पाहूया। पहा, हे या सिरप मध्ये आपण करताना बिलकुल पाणी वापरलेलं नाहीये, पण त्याची एक टॅक्ट आहे आणि फ्रेश टेस्ट कशी येईल तेही यामध्ये सांगितलेलं आहे। आवळ्याचं सरबत करण्यासाठी असे आपण अर्धा किलो हे मोरवळ्याचे आवळे घेतलेले आहेत। लहान मोठे कसेही मिळाले तरी चालतील, कारण आपल्याला हे चिरून घ्यायचे आहेत। आता हे मी पाण्यामध्ये स्वच्छ धुतलेले आहेत बघा, आणि आपण पुसून घ्यायचे, पूर्ण कोरडे करून घ्यायचे आहेत हे आवळे सगळे। असे मी पुसते सगळे आवळे, कारण आपल्याला पाण्याचा अंशी नको यासाठी लागायला, म्हणून हे आवळे आपण किसून किंवा चिरून घ्यायचे आहेत। असे मोठे मोठे पीस करायचे याचे। हे बघा, खिसले तर वेळ जातो, उगीचच काही गरज नाहीये। शक्य तेवढे मोठे झाले तरी हरकत नाही। आणि त्यासाठी आपण इथे आलं घेतलेलं आहे। आल्याचा स्वाद छान लागतो आणि आलं पाचकही आहे। पाहिजे तर आपण पुदिनाही घालू शकतो। हे सगळं बारीक करायचे मिक्सर मध्ये आपल्याला। असे आपण आवळे सगळे चिरून घेतलेले आहे। कशाही स्वरूपात रोज थोडा तरी खायला पाहिजे प्रत्येकानेच, म्हणजे कारण विटॅमिन सी भरपूर असतं आणि आपल्याला दिवसभर फ्रेश राहतं। मी स्वतः च्यवनप्राशही करते, म्हणजे माझा व्हिडिओ हे आपला च्यवनप्राशचा तुम्ही केलात तर भरपूर आहेत वेगळे वेगळे, पण खात जावा कसंही करून रोज एक चमचाभर तरी आवळा किंवा इथं उन्हाळ्यामध्ये सरबत। आता हे सरबत आपलं वर्षभर टिकणार आहे प्रिझर्वेटिव्ह शिवाय, म्हणून फ्लेवर राहण्यासाठी आपण एक आयडिया केली, कारण आवळ्याचा रस उकळला तर मग त्याचा रस वासना बदलणार आहे। आपण तसा फ्रेशच वापरायचे, कसा ते पाहूया। आपण आता हा सगळा आवळा मिक्सर मध्ये घालूया। त्यानंतर बघा, आलं घेतलेलं आहे आपण, असे तुकडे करून आले असे ते घालूया। साधारण अर्धा किलो आवळ्याला आपण एक 50 ग्रॅम आलं घेतलेलं आहे। त्यानंतर जिरं 1 टेबलस्पून, हवा तर पुदिना घाला, पुदिना ही पाचक आहे आणि रंगही थोडा छान येतो पुदिन्याने, हिरवट असा। असं पांढरं शुभ्र आपण कापड घातलेलं आहे आणि हा बघा आवळा असा आपण मिक्सर मध्ये बारीक केलेला आहे। असं वाटतंय कोरडा आहे, पण रस याला भरपूर आहे। आणि जर तुमचा टिकवायचा नसेल फार तर मग तुम्ही ते थोडं पाणी घातलं तरी चालेल, पण ते पाणी घातलेला भाग मात्र तो 2 महिन्यात संपवायला पाहिजे। बघा किती याला रस दिसतोय तुम्हाला। हलक्या हाताने स्वच्छ असं केलं तरी चालेल, किंवा असं कापड मी घेते आणि पिळून काढते हा रस। भरपूर रस असा आपला निघणार आहे। असा 1 ते 1.5 ग्लास रस निघालेला आहे। अर्धा किलो आपण साखर घेतलेली आहे यासाठी, आणि आता त्यातला आपण 1 वाटीभर ज्यूस जो आहे तर तो यामध्ये घालायचा आहे। आवळ्याचा ज्यूस वाटीभर घातला। अशा छान छान रेसिपी साठी पाहत रहा अपर्णास किचन किंवा अपर्णा पेंडुरकर रेसिपी। शुगर सिरप आता हे उकळलेला आहे आणि आता आपण गॅस लगेच बंद करायचा आहे। पूर्ण गार होऊ द्यायचा। आता फॅन लावून ठेवणार मी। हा आवळ्याचा ज्यूस आहे, त्यामध्ये हा आपण सगळं हे सिरप घातलेलं आहे। आता इथे काही आपल्याला गाळायची गरज नाही, कारण ते पूर्ण आपण गाळलं होतं चांगलं कापडाने। आणखीन यामध्ये एक गोष्ट घालायची आहे, ते म्हणजे लिंबू। 2 लिंब घेतलेली आहेत आपण, ह्या 2 लिंबाचा रस। बघा, अर्धा किलो साठी 2 मोठ्या लिंबांचा म्हणजे 2 मोठे चमचे असा रस निघतो, तो आपण घालायचा आहे। आपल्याला आवळ्याचे उपयोग सगळे माहिती आहेतच। आता हे ठेवताना मात्र काचेच्या बरणीत ठेवायचं आणि फ्रीज मध्ये ठेवायचं, विदाउट फ्रीज ठेवू नका,
कारण हल्ली आपण जरी प्रिझर्वेटिव्ह तर यामध्ये वापरलेलं नाहीच आहे, परंतु तुम्ही कॅन जर केले तर सील करून ठेवायला पाहिजे. हे बघा, अशी मी काचेची बरणी घेतलेली आहे, किंवा मग तुम्हाला सील करायचं असेल तर तुम्ही अशा आपल्या प्लॅस्टिकच्या घरात पाण्याच्या बाटल्या असतात त्यामध्ये भरू शकता, किंवा मग सिलिंग बॉटल असतात त्यामध्ये करू शकता. असे बरणीत भरून आपण फ्रीज मध्ये ठेवणार आहे मी. आपण सरबत कसं करायचं आहे ते बघूया. आपण लिंबू पिळल्यामुळे हे थोडं आंबट भरपूर झालेलं आहे. इथे आपण हे एक मोठा चमचा आहे, म्हणजे 2 ते 3 टेबलस्पून घेतलेला आहे सिरप. त्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे. मिठामुळे आपल्याला माहिती आहे सरबताला चव छान येते. आणि आपण आता पाणी घालणार आहे, थंड पाणी घालायचं. आणि तुम्ही सगळ्यांनी हे सरबत घरातल्यांना प्यायला द्या केल्यावरती, आणि कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये सांगा. अतिशय दिवसभर तुम्ही फ्रेश राहाल हे सरबत पिल्यावरती.